मंडळी, सरकारांच्या खोलीचा दरवाजा अजूनही उघडलेला नाहीये. आता हे असं का घडलंय याचा मला खरंच उलगडा होत नाहीये, पण काहीतरी राहून गेलेलं आहे. आपल्या हातून काहीतरी चूक झालेली आहे. चूक आणखी आता काय वासुदेव खोत. मास्तर, अहो मुहूर्त टळून गेला तरी सरकार अजून बाहेर आलेलं नाहीत. मंडळी, तुमचं बोलणं पटतंय मला, पण यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे ना. मास्तर, चित्रा, तुम्ही जरा आत या. हे बघा गाववाल्यांनो, ज्यानं आपल्याला जन्माला घातलं तोच आपलं पालन करत आहे. आतापर्यंत सरकारांनी कधीही चुकीचा न्याय दिलेला नाही. उलट ज्याने चूक केली आहे त्यालाच शिक्षा झालेली आहे, आणि आता सुद्धा ज्यानं चूक केली आहे त्यालाच ते भोगावं लागेल. पण तोपर्यंत आपल्याकडून काही चूक झालेली नाही ना, हे आपल्याला बघावं लागेल. चला सर. मास्तर, पाटील, तुम्ही जाणकार आहात, काहीतरी उपाय शोधून काढा ना याच्यावर. मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनीच काहीतरी उपाय शोधायला हवा. सरकारांचा दातानाचा शब्दच होता की त्यांना सारा परिवार त्यांच्या नजरेला पडला पाहिजे. अहो तसं असेल तर पोरी सुद्धा इथे असायला हव्यात. तेच म्हणतोय मी. सारेगमा कुठे आहेत? त्यांच्या आईने त्यांना तिच्या माहेरी पाठवलंय. तरी सांगत होतो पाठवू नकोस म्हणून. पण अहो मला काय माहिती पुढे असं होणार आहे. अहो मग माहिती करून घ्यायचं. आपण वाड्यात राहतो तर वाड्यातल्या चालीरीती माहिती करून नको का घ्यायला? मातोश्री, तुम्ही जरा शांत राहाल का? तू मेल्या प्रत्येक वेळी मला कशाला गप्प करतोस? तुला काय कळतंय? तुला काय पडले चालीरीतींची? कामधंदे स्वतः करायचे नाही, मात्र कोण काय बोललं की लगेच नाकावर राख. येणारच ना, उगीच कशाला कोणाचं काय ऐकून घेऊ मी? तुला बोलायला मला काही दुसरे कामधंदे नाही का? आधी स्वतःचं वागणं सुधारा, मग कोण कशाला बोलेल. आता बोलतीच ना. मी तुला नाही रे बोलत. आता बंद करा, थांबवा. अरे प्रसंग काय, तुमचं चाललंय काय? प्लीज थांबवा जरा. आता मला वाटतं पाटील, दादा आणि वहिनींना आपण वाड्यावर आणायला हवं. हो, पण खोत वाड्यावर येणार नाहीत म्हणालेत ना. नाही, येईल, तो येईल. काय आपण इथून गेल्यानंतर वाड्यावर अशी परिस्थिती येईल याची त्याला जाणीव नसेल, नाहीतर येऊन तो नक्कीच वाड्यावर आला असता. पण खोताने नुसतं वाड्यावर येऊन चालणार नाही. ते पुन्हा वाडा सोडून दूर जाणार नाही, त्याची कबुली त्याने दिली पाहिजे. नाही, मी सांगेन त्याला, तो माझं नक्की ऐकेल. पण हा सगळा प्रकार यामुळेच घडला आहे कशावरून? सरकार जर नाराज असतील ना तर त्यांचं बाहेर येणं होणार नाही. मागे असाच प्रसंग घडला होता. म्हणजे नरसू बाबा तसं सांगत होते. काय घडलं होतं? 51 वर्षापूर्वीची घटना आहे ही. काय झालं होतं काय माहीत नाही, पण गावातली काही मंडळी वाड्याच्या विरोधात होती. तेव्हा सुद्धा असाच मुहूर्त टळून गेला तरी सरकार काही खोलीतून बाहेर आले नव्हते. आणखी केव्हा झालं होतं असं? व्यंकटेश वाड्याच्या विरोधात गेला होता तेव्हा. पण हे सगळं अक्कादांना बाहेर नाही येता कसं कळतं? हीच तर सुकाई मातेची कृपा आहे. ते जागृत दैवत आहे, तिथं वावगं काही खपत नाही. कमाल आहे. गुड. मग मास्तर, त्यावेळी काय उपाय केला होता? व्यंकटेशने देवीच्या पायावर नाक घासून तिची माफी मागितली, आणि देवीने जेव्हा माफ केलं तेव्हाच सरकार खोलीच्या बाहेर आले. व्यंकटेशने तेवढ्यापुरती माफी मागितली, पण आता जे काय करायचं तेच करतोय. मला वाटतं राजाराम खोत, तुम्ही देवीला शरण जा आणि तिला सांगा आमच्या काय चुका झाल्या असतील ते पोटात घे आणि आम्हाला यातनं सोडव. राजारामा, तूच देवी समोर हात जोड हो, आणि म्हणावं काय चुकलं माकलं असेल तर सांभाळून घे. ठीक आहे, मी देवीला शरण जातो. तुम्ही सुद्धा मनामध्ये देवीची प्रार्थना करा.
आई सुकाई देवी, अक्कादा, मी तुम्हाला शरण आलोय. या वाड्याचं, गावाचं रक्षण करणं तुमच्यावर अवलंबून आहे. आमच्या नकळत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. मी तुम्हाला वचन देतो, लवकरात लवकर वासुदेव दादा आणि सावित्री वहिनींना मी या वाड्यात घेऊन येईन. वाड्याचा सगळा हा परिवार तुमच्या समोर सुखरूप असेल. मन मोठं कर आई. आई सुकाई, अक्कादांना बाहेर येऊ दे. मन मोठं कर आणि आमचे सगळे प्रमाद, आमच्या सगळ्या चुका पदरात घे ग आई.